नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025 बाबत ऑनलाईन परीक्षेदरम्यान दिनांक 16 जुलै 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजताच्या परीक्षा सत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर उपस्थित पर्यवेक्षकामार्फत विद्यार्थ्यास परीक्षेच्या दरम्यान उत्तराचा पुरवठा केला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्यात आली असून पर्यवेक्षकामार्फत एका उमेदवारास 2 ते 3 प्रश्नांची उत्तरे उमेदवाराने न विचारता पर्यवेक्षक सांगत असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पाहणी केली असता निदर्शनास आलेली आहे। त्या अनुषंगाने सदर पर्यवेक्षक त्वरित पर्यवेक्षक पदावरून हटवण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यात नियुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे परीक्षा समन्वयक अधिकारी यांचे मार्फत परीक्षा घेणाऱ्या टीसीएस संस्थेस सदर पर्यवेक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत संबंधित परीक्षकावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे कारवाई करण्यात येत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता अगदी सुरुवातीपासून संपूर्ण दक्षता घेण्यात आलेली असून परीक्षापूर्व परीक्षा कालावधीतही सर्व बाबींवर कोटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे। त्यामुळे परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी परीक्षा प्रक्रियेबाबत कोणत्याही प्रकारची संदिग्धता बाळगू नये व अफवांना बळी पडू नये असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे।